पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत। मात्र भाजपने या सगळ्या बाबतीत मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण भाजपमध्ये इन्कमिंग हे सातत्याने सुरू आहे। आज देखील अनेक प्रवेश झालेले आहेत। आज जे प्रवेश झाले त्याच्यामध्ये काही प्रमुख जे प्रवेश आहे, शिवरकर, बराटे, कशा पद्धतीने प्रवेश झाले आणि एकूणच इन्कमिंग कशा पद्धतीचं? नाही, मुळात आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये काही मंडळी पक्षप्रवेश करतात। त्याच्यामध्ये आज पुणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ सभासद माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचा पक्षप्रवेश झाला आहे। आणि वानवडी भागामध्ये आपल्याला माहिती की माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजित क्षीरसागर या दोघांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मोदीजींच्या केंद्र सरकारच्या कामावरती, राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करते, या सरकारच्या कामांवरती विश्वास ठेवून पुण्याच्या राजकीय समीकरणामध्ये किंवा पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवून महापालिकेमध्ये निवडून यावं आणि ज्या माध्यमातून पुण्याचा विकास करावा असं विजन डोळ्यासमोर ठेवून काही मंडळी येत आहेत। त्यांचा या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे। मात्र मुख्यतः शिवरकरांचा जो प्रवेश आहे तो प्रशांत जगतापांना कुठेतरी विरोध आहे का? तिथल्या प्रभागामध्ये ते त्यांच्या विरोधात उभे राहणार नाही, असं आज म्हणणं चुकीचं राहील, कारण त्यांचा पक्षप्रवेश आज झालेला आहे। आज काही लगेच तिकीट दिलं, AB फॉर्म दिलं असं होत नसतं। ही सगळी एक प्रक्रिया असते, याच्यावरती प्रदेश भारतीय जनता पार्टीचा कोर ग्रुप असतो, तो चर्चा करतो आणि मग अंतिमतः निर्णय होत असतो। परंतु आज अभिजित शिवरकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की जे शिवसेनेचं आणि तुमचं कुठेतरी जुळतंय का? युती होईल का? कारण काही जागांवरून काही अडवणूक होते किंवा त्याच्या बाबतीतली काही गुंतागुंत आहे। युती तर होणार, राज्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही काम करत आहोत आणि महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सर्वच ठिकाणी एकत्र येऊन लढणार आहोत। RPI आमच्यासोबत आहे, त्यामुळे पुण्याचाही पॅटर्न ठरलेला आहे। जागांच्या संदर्भात काही थोडं पुढं मागं त्यांचं म्हणणं आहे, ते अंतिमतः मला असं वाटतं की आज उद्यामध्ये फायनल होईल। मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे झाले त्याचा कुठेतरी परिणाम होईल का? बंडखोरी होईल? कारण तुमचेच अंतर्गत काही जे जुने नेते किंवा कार्यकर्ते ते नाराज आहेत असं समजतं। नाही, असं होणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पक्षाच्या विचारधारेला मानणारा कार्यकर्ता असतो। त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी होईल असं होण्याचं काही कारण नाही। तर हे होते धीरज घाटे, जे भाजप अध्यक्ष आहेत, शहरातील प्रमुख नेते आहेत भाजपचे। त्यांनी आपल्याला या भाजपच्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंगचं, त्यासोबतच आज ज्या पद्धतीने काही प्रवेश झालेले आहेत, बराटे आणि शिवरकर ही दोन मोठी नावं आहेत। आता BJP म्हणजे कशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये आता या संपूर्ण निवडणुकीला सामोरी जाते आणि भाजप आणि शिवसेनेची युती होते का, हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।